नमस्कार. श्री शिवपुराण 51 शक्तिपीठांची स्थापना. भगवान शिवांचा विवाह ब्रह्मदेवाचा मुलगा प्रजापती दक्ष यांच्या कन्या सतीशी झाला होता. काही काळानंतर दक्षाला संपूर्ण विश्वाचा अधिपती बनवले गेले. त्यामुळे दक्षाला अभिमान वाटला. तो स्वतःला सर्वोत्तम समजू लागला. एका यज्ञात भगवान शिव जेव्हा नतमस्तक झाले नाहीत, तेव्हा दक्षाने त्यांना अनेक अपशब्द बोलले. दक्षाने शिवाला शाप दिला की देवयज्ञात त्यांचा वाटा मिळणार नाही. हे ऐकून नंदीनेही दक्षाला शाप दिला की तो ज्या तोंडाने शिवाची टीका करत आहे ते बकऱ्यासारखे होईल. काही वेळाने दक्षाने भव्य यज्ञाचे आयोजन केले. सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते, परंतु अहंकारी दक्षाने शिवाला त्या यज्ञातून वगळले. कसे तरी जेव्हा सतीला हे कळले, तेव्हा तिने शिवाकडे त्या यज्ञाला जाण्याची परवानगी मागितली. आधी शिवाने तिला समजावले, पण ती न पटल्यावर त्याने सतीला तिथे जाण्याची परवानगी दिली. सती वडिलांच्या घरी पोहोचल्यावर दक्षने तिच्यापासून नजर फिरवली. यज्ञात शिवाचा भाग न पाहता सती रागावल्या आणि सगळ्यांना वाईट बोलू लागल्या. हे ऐकून दक्षही शिवावर टीका करू लागला आणि सतीला खूप वाईट वाटले आणि तिने आपल्या शरीराला योग्य रीतीने जाळून टाकले. हे पाहून शिवाच्या अनुयायांनी दक्ष यज्ञावर हल्ला केला, पण देवतांनी त्यांचा तेथून पाठलाग केला. त्यांनी शिवाजवळ जाऊन संपूर्ण घटना सांगितली. हे ऐकून शिवाला खूप राग आला. त्याने आपले एक कुलूप उघडून जमिनीवर आपटले. त्यामुळे वीरभद्र आणि महाकाली प्रकट झाले. शिवाने त्या दोघांना दक्षाचा यज्ञ नष्ट करण्याची आज्ञा दिली. त्यांनी दक्षाचा यज्ञ क्षणार्धात नष्ट केला आणि वीरभद्राने दक्षाचे मस्तक कापून यज्ञकुंडात फेकले. हे पाहून देवतांमध्ये घबराट पसरली आणि ते शिवाची स्तुती करू लागले. त्यांची स्तुती करत त्याने सर्वांना जीवदान दिले आणि दक्षाच्या अंगावर बकरीचे डोके ठेवून त्याला पुन्हा जिवंत केले. नंतर शिवाच्या अनुज्ञेने दक्षने आपला यज्ञ पूर्ण करून आपल्या प्रिय पत्नीच्या मृतदेहासह संपूर्ण विश्वात फिरू लागले. त्यांच्या तेजाने संपूर्ण सृष्टी जळू लागली. त्यानंतर विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे 51 तुकडे केले. जिथे जिथे ते तुकडे पडले तिथे तिथे शक्तिपीठांची स्थापना झाली. तेव्हा सतीचे संपूर्ण शरीर कापले गेले आणि भगवान अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी कैलासात जाऊन एकांतात समाधी घेतली.